morning student. Today we are going to learn what is meant by equation. Mathematical equation काय असतं? Equation मांडायचं कसं? What is meant by solution of the equation? And which mathematical operations are to be done in solving the equation or a mathematical equation? First we introduce equation. What is meant by equation? Equation काय असतं? इक्वेशन कसं लिहायचं त्यासाठी आपल्या समोर एक एक्झाम्पल, एक क्वेश्चन आपण घेतलेला आहे. फाइंड टू नंबर्स. आपल्याला दोन नंबर शोधायचे अँड मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आणि गणितीय क्रिया टू गेट द आन्सर इज 15. उत्तर 15 आलं पाहिजे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या मॅथमॅटिकल ऑपरेशनचा उपयोग करून दोन नंबर आपल्याला शोधून काढायचे. उत्तर 15 आलं पाहिजे. म्हणजे उत्तर आपल्याकडे आहे, प्रश्न आपल्याला तयार करायचे. आन्सर विथ द हेल्प ऑफ आन्सर वी कॅन राईट क्वेश्चन्स अँड दॅट इज कॉल्ड इक्वेशन. आता 15 उत्तर आलं पाहिजे. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मॅथमॅटिकल ऑपरेशन कोणत्या यूज करू शकतो. तर बघा, थर्टी वजा 15 काय उत्तर? 30 मधून 15 सबट्रॅक्ट केले, 30 15 गेले, काय उत्तर येणार आहे? 15. 20 मायनस 5 15. याच्याला दोन सबट्रॅक्शनच्या या ठिकाणी मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ऍडिशनची मॅथमॅटिकल ऑपरेशन आपण करू शकतो. 6 + 9 इज इक्वल टू 15. 10 + 5 इज इक्वल टू 15. मल्टिप्लिकेशनचा उपयोग आपण करू शकतो. 5 × 3 इज इक्वल टू 15. 15 × 1 इज इक्वल टू 15. डिवायडेशनचा ऑपरेशन आपण यूज करू शकतो. 30 divided by 2 is equal to 15. 60 divided by 4 is equal to 15. आता हे जे काही सगळे आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन या ठिकाणी मांडलेले आहेत, हे मॅथमॅटिकल ऑपरेशनला टू साइड्स आहेत, दोन साइड्स आहेत. ईच ऑपरेशन कंटेन्स टू साइड्स which is apart from each other by a equal sign. इक्वल साइनने त्या दोन्ही क्रिया आपण वेगवेगळ्या केलेल्या आहेत. बघा, 30 मायनस 15 या ठिकाणी इक्वल टू चं साइन वापरले आणि या ठिकाणी 15 आले. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या मॅथमॅटिकल ऑपरेशन डिनोट करण्यासाठी इक्वेशनचा उपयोग केला जातो. वेगवेगळ्या मॅथमॅटिकल ऑपरेशन टू फाइंड आउट द आन्सर वी कॅन राइट व्हेरियस टाइप्स ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड दॅट इज कॉल्ड इक्वेशन्स. इक्वेशन्स म्हणजे काय? टू डिनोट various types of mathematical operation we use equation, that is called equation. आपण various types of mathematical operation denote करण्यासाठी इक्वेशनचा उपयोग करू शकतो. इक्वेशन डिनोट्स, आपण शॉर्टकट काय सांगू शकतो? इक्वेशन डिनोट्स various types of mathematical operations with equality sign. इक्वेलिटी साइनचा उपयोग करून आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे मॅथमॅटिकल ऑपरेशन त्या ठिकाणी डिनोट करत असतो त्याला आपण काय म्हणत असतो? इक्वेशन. मग आता इक्वेशन मांडायचे कसे ते आपण या ठिकाणी काही उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेतलं. आता इक्वेशन सॉल्व्ह कसे करायचे, आन्सर कसं काढायचं, त्यासाठी आपण जाऊया प्रॅक्टिस सेट. आता आपण प्रॉब्लेम सेट मधले उदाहरण समजून घेऊया. आपल्या समोर प्रश्न आहे, डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिव्हन विथ. आपल्याला खाली काही वेगवेगळ्या प्रकारचे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स दिलेले, गणितीय क्रिया दिलेल्या. फाइंड आउट द नंबर्स. आपल्याला संख्या शोधून काढायचे, नंबर्स फाइंड आउट करायचे. यू गेट
आपल्याला जे नंबर्स मिळतील ते नंबर आपण शोधून काढू. इन ईच ऑपरेशन, प्रत्येक क्रियेमध्ये दिलेले नंबर तुम्ही शोधून काढा अँड मेक इक्वेशन, आणि एक इक्वेशन तयार करा. मग बघा आपल्याला काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स या ठिकाणी दिले. या ठिकाणी ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हायडेशन आहे, आणि आपल्याला काही नंबर शोधून काढायचे आणि त्या नंबरच्या मदतीने आपल्याला एक मॅथमॅटिकल इक्वेशन तयार करायचे. फर्स्ट 16 डिवायडेड बाय 2. 16ला 2 ने आपल्याला भागायचे, 16ला आपल्याला 2 ने डिवाइड करायचे. वेगवेगळ्या प्रकारच्या, आता या प्रश्नांची जी उत्तर आहेत ही उत्तरं तुम्ही मुक्त पद्धतीने देऊ शकता. फ्री आन्सर क्वेश्चन आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो. काही याचं उत्तर एका अंकात देईल, काही अजून वेगवेगळ्या प्रकारचे मॅथमॅटिकल ऑपरेशन करून उत्तर देऊ शकतो. ॲज यू विश. फक्त आपल्याला काय करायचंय, बोथ हँड साइड्स आर इक्वल. आपल्याला राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड दोघं आपल्याला इक्वल दाखवायचे आहेत. बाकी दुसरं तिसरं काहीच नाही. तुम्ही कुठल्याही क्रिया वापरू शकतात, त्या ठिकाणी अंक वापरू शकतात, मॅथमॅटिकल ऑपरेशन करू शकतात. मग या ठिकाणी आपण सरळ सरळ जर विचार केला, डिवायडेशन केलं, तर याचं उत्तर येणार आहे किती, 8. दॅट इज इक्वल टू 8. असं पण तुम्ही लिहू शकतात. किंवा एखाद्या वेगळ्या मॅथमॅटिकल ऑपरेशनचा उपयोग करून तुम्ही लिहू शकता. दॅट इज इक्वल टू 10 - 2 असं पण लिहू शकतात. किंवा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहायचं असेल 2 × 4 असं लिहू शकतात. तुम्ही ऍडिशनच्या स्वरूपात लिहू शकतात 5 + 3. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही इक्वेशन मांडू शकता. 3 किंवा 4 वेगवेगळ्या मॅथमॅटिकल ऑपरेशनचा उपयोग करून कुठल्याही प्रकारचं एक आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचंय. या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकता. फक्त उत्तर आपलं काय आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे. आन्सर इज ओनली अँड ओनली 8. इफ यू यूज व्हेरियस टाइप्स ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन, प्रत्येक ऑपरेशनचं उत्तर मात्र आपलं काय आलं पाहिजे, 8. बिकॉज लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आर ऑलवेज इक्वल इन इक्वेशन. सेकंड 5 × 2 दॅट इज इक्वल टू 10. मग 10 आन्सर येईल. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मॅथमॅटिकल ऑपरेशन वापरून तुम्ही 10 उत्तर आणू शकता. नमुना दाखल आपण एक घेऊ. समजा इथं तुम्ही मल्टिप्लिकेशनचं साइन दिलंय, तुम्ही डिवायडेशनची मॅथमॅटिकल ऑपरेशन वापरून आन्सर मांडू शकता. उदाहरणार्थ समजा 20 डिवायडेड बाय 2. तुम्ही ॲडिशनचे मॅथमॅटिकल ऑपरेशन यूज करून 10 उत्तर आणू शकता. 8 + 2 सबट्रॅक्शन वापरू शकतात. ॲज यू विश. 9 + 4 दॅट इज इक्वल टू 13. मग 13 आन्सर येईल. अशा पद्धतीचे वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन यूज करा, उत्तर लिहा. 72 डिवायडेड बाय 3 दॅट इज इक्वल टू 24. आपण याचं उत्तर 12 × 2 असं लिहू शकतो, 24. याचं उत्तर आपण 20 + 4 असं लिहू शकतो. याचं उत्तर आपण 30 - 6 असं लिहू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण व्हेरियस टाइप्स ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन यूज करून आपण आन्सर त्या ठिकाणी मांडू शकतो. त्यानंतर 4 + 5 दॅट इज इक्वल टू 9. हे 9 उत्तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आणा. व्हेरियस टाइप्स ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन यूज करा. 8 × 3 दॅट इज इक्वल टू 6 × 4 24. 8 × 3 इज इक्वल टू 24. 6 × 4 इज इक्वल टू 24. त्यानंतर 19 - 10 इज इक्वल टू 9. 9 आपण 5 + 4 असं पण लिहू शकतो. 10 - 2 इज इक्वल टू 8. 8 आपण 16 डिवायडेड बाय 2 असं पण लिहू शकतो. त्यानंतर 37 - 27 दॅट इज इक्वल टू 10. 10 आपण ऍडिशनचा उपयोग करून लिहू शकतो. 8 + 2 डिवायडेशनचा उपयोग करून लिहू शकतो. 20 डिवायडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू 10. लास्ट वन 6 + 7 इज इक्वल टू 13. 13 प्लस पुन्हा एकदा आपण ऍडिशन वापरून त्या ठिकाणी मांडू शकतो. 9 + 4 सबट्रॅक्शन यूज करून आपण लिहू शकतो. 27 - 4 मल्टिप्लिकेशनचा यूज करून मात्र आपण 13 मांडायचं असेल तर आपल्याला 1चा यूज करावा लागेल. 1 × 13
या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मॅथमॅटिकल ऑपरेशनचा यूज करून हे एक्झाम्पल त्या ठिकाणी किंवा इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. Solution of the equation. What is meant by solution of the equation? The solution of the equation म्हणजे काय? आपल्याला जी काही किंमत शोधून काढायची असेल किंवा एखादं इक्वेशन आपल्याकडे, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ x + 7 = 16. Find out a number in which we add 7. Answer is 16. To get 16 किंवा दुसऱ्या भाषेत आपण म्हणू शकतो to get 16 which number is added to 7. मग हे एक्झाम्पल जर आपल्याला सोडवायचं असेल, हे इक्वेशन सोडवायचं असेल तर याच्यात असलेला हा जो काही व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आणि आता ही व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, हा जो 7 ऍड केलेला आहे हा त्या ठिकाणी इक्वेशनच्या बोथ साइड मधून काय करायचा, ऍड केलाय म्हणून सबट्रॅक्ट करायचं. अपोजिट ऑपरेशन आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचं. म्हणजे काय बघा, x + 7 - 7 = 16 - 7 + 7 - 7 गेट कॅन्सल. रिमेनिंग x = 9. This is the value of that variable and it's called solution of that equation. मग solution of the equation म्हणजे काय, the value of the variable, the value of variable used in equation which satisfies the equation. The value of variable used in the equation मध्ये यूज केलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दॅट सॅटिस्फाईज, जे समाधान करतं त्या इक्वेशनचं काय करतं, समाधान करतं. म्हणजे याचा अर्थ काय, सॅटिस्फाईज द इक्वेशन मीन्स LHS = RHS. म्हणजे याचा अर्थ काय, LHS आणि RHS कसे असतील, सेम असतील. त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू ऑफ दॅट इक्वेशन, सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन, व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल 5k = 25. एक एक्झाम्पल आपल्याकडे 5k = 25. याच्यातली k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. म्हणजेच या इक्वेशनचं काय फाइंड करायचंय, सोल्युशन फाइंड करायचंय. आणि सोल्युशन फाइंड करायचं असेल तर इक्वेशन मध्ये दिलेल्या मॅथमॅटिकल ऑपरेशनचे अपोजिट ऑपरेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. मग या ठिकाणी कोणतं मॅथमॅटिकल ऑपरेशन दिले, मल्टिप्लिकेशनचं. म्हणजे आपल्याला त्याचं अपोजिट डिव्हायडेशन करायचंय. म्हणजेच 5k/5 = 25/5. 5 गेट कॅन्सल. 5 आणि 5/5 = 25. म्हणजेच k = 25 is the solution of this equation. मग find solution of equation means solving the equation. Solving the equation means find the solution of the equation. या पद्धतीने आज आपण या ठिकाणी इक्वेशन म्हणजे काय, इक्वेशन मधलं व्हेरिएबल काय असतं, डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेशन वेगवेगळ्या पद्धतीने कसे करतात आणि व्हॅल्यू कशी काढतात ते बघितलं. आणि सोल्युशन ऑफ द इक्वेशन काय असतं ते बघितलं. आता नेक्स्ट पिरियडला आपण त्या ठिकाणी बघूया इक्वेशन सॉल्व्ह कसे करतात, इक्वेशन मांडायचे कसे आणि व्हॅल्यू कशा शोधून काढायच्या यावर आपण डिस्कस करू नेक्स्ट लेसन.